Hello everyone, welcome back to our YouTube channel, The Legal Playbook. Today we are going to start the next topic in the lecture series of the Indian Constitution. तर आज आपण सायलेंट फीचर्सचा पार्ट बघणार आहे यामध्ये. सायलेंट फीचर्समध्ये कोणकोणते मेन सायलेंट फीचर्स आहेत ऑफ दी इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर चला स्टार्ट करूया. विदाउट वेस्टिंग टाइम चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अँड तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा. ओके. आता ह्यामध्ये मिनिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन पासून चालू करूया आपण. मिनिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर सगळ्यात पहिला मिनिंग मध्ये कुठला पॉइंट घेणार आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे पॉइंट मिनिंग तोच येणार. अ कॉन्स्टिट्यूशन इज फंडामेंटल legal document that establishes the structure of government, distributes the power among the various organs, जसं की आता आपण बघितलं लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशरी. त्यामध्ये व्हेरियस ऑर्गन्स मध्ये काय असणार आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स असणार आहे. हे कोण सांगून ठेवलेलं असणार आहे, आपला कॉन्स्टिट्यूशन सांगून ठेवलेलं असणार आहे. प्रिस्क्राईब दी व्हेरियस प्रिन्सिपल्स, त्यामध्ये प्रिस्क्राईब केलं आहे टू विच दी नेशन इज गव्हर्न. त्या थ्रू काय केलं जाते की नेशनला पूर्ण होल अँड सोल इंडियाला गव्हर्न केलं जाते. नंतर जर सिम्पल वर्ड्स मध्ये नाही लक्षात आलं, कॅन्सल डायरेक्ट. द कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम रूल बुक आहे. आपलं कॉन्स्टिट्यूशन काय आहे, एक रूल बुक आहे, सुप्रीम रूल बुक आहे. ह्याच्यावर कोण नाहीये, ह्याच्या खाली कोण नाहीये. सुप्रीम म्हणजे हे वरच, ह्याचा पोझिशन असं असणार आहे की याला व्हायोलेटिव्ह लॉज कुठलेच बनवले जाणार नाहीयेत. दॅट गव्हर्न्स द फंक्शनिंग ऑफ द स्टेट अँड प्रोटेक्ट्स द राईट ऑफ द सिटीजन. आता जो मेन कॉन्स्टिट्यूशनचा जो रूल बुक आहे, सुप्रीम रूल बुक आहे, ते गव्हर्न काय करणार आहे, यामध्ये फंक्शन्स ऑफ द स्टेट, स्टेटचं फंक्शन गव्हर्न करणार आहे. आणि स्टेट मध्ये कोण असणार आहे, सिटीजन्स असणार आहे, सिटीजन्सचे राईट प्रोटेक्ट करणार आहे. फंक्शन्स कुणाचे, स्टेटचे, आणि राईट प्रोटेक्ट कुणाचे, सिटीजन्सचे. त्यानंतर डेफिनेशन ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन. आता डेफिनेशनचा पार्ट आहे कॉन्स्टिट्यूशनचं डेफिनेशन एव्हिडायचे आपण कालच बघितले. एव्हिडायची डेफिनेशन मध्ये द कॉन्स्टिट्यूशन इन्क्लूड्स ऑल दी रूल्स विच डिरेक्टली और इनडिरेक्टली अफेक्ट द डिस्ट्रीब्युशन और एक्सरसाइज ऑफ दी सॉव्हरेन पॉवर. जो आपला स्टेटचा पॉवर आहे, डिरेक्टली इनडिरेक्टली ते पॉवर्स जे असतात ते काय होत असतात, डिस्ट्रीब्युट होत असतात. त्याला आपण काय म्हणतो, कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. त्याच्यानंतर आता मेन जो इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे तो डॉक्टर B.R. आंबेडकरचा घ्यायचा आहे. ह्यामध्ये यांचा घ्यायचा आहे. त्यामध्ये B.R. आंबेडकर, दी कॉन्स्टिट्यूशन इज नॉट मेअरली अ लॉयर्स डॉक्युमेंट. कॉन्स्टिट्यूशन हा फक्त काही लॉयर्सचा डॉक्युमेंट नाही आहे, इट इज अन व्हेइकल ऑफ अन लाईफ. म्हणजे हा काय आहे की आपल्याला रस्ता दिलेला आहे, त्या रस्त्यावरून कसं चालायचं, गाडी कशी चालवायची, तो व्हेइकल ऑफ लाईफ काय आपला हा. मी हे काय स्वतःच घातली नाहीये यामध्ये, हा डॉक्टर B.R. आंबेडकरांनी हा डेफिनेशन दिलेला पार्ट आहे. त्यांनी म्हटलंय की कॉन्स्टिट्यूशन काय, व्हेइकल ऑफ लाईफ, म्हणजे लाईफवर कसं चालायचं आपल्याला, ते ह्या आपल्याला बुकने सांगितले. फक्त लॉयर्सचे डॉक्युमेंट वापरू शकत नाहीत, किंवा कॉन्स्टिट्यूशन इज नॉट मेअरली अ लॉयर्स डॉक्युमेंट, फक्त लॉयर्सच डॉक्युमेंट नाही आहे, पूर्ण ह्या नॉर्मल ह्युमन बिईंगचं सुद्धा डॉक्युमेंट आहे. आपल्याला कसं लाईफ मध्ये चालायचं ते ह्यामध्ये सांगते. सिंपल डेफिनेशन, द कॉन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम लिगल फ्रेमवर्क. आता कॉन्स्टिट्यूशन काय आहे, यामध्ये सुप्रीम, एकदम सुप्रीम लिगल फ्रेमवर्क आहे, दॅट डिटरमाइन्स हाऊ दी गव्हर्नमेंट फंक्शन. आता गव्हर्नमेंट कसं फंक्शन करणार आहे, सेफगार्ड्स दी पीपल्स राईट. ह्यामध्ये राईट बेसिकली एवढंच लिहायचं, यामध्ये जरी काय आठवलं नाही. कॉन्स्टिट्यूशन इज अ सुप्रीम लॉ विच डिटरमाइन्स दी गव्हर्नमेंट फंक्शन अँड प्रोटेक्ट्स काय करते, राईट्स ऑफ दी पीपल. त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, काल आपण सगळं कन्सेप्ट बघितले. कन्सेप्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये बेसिकली द इंडियन कॉन्स्टिट्यूशन बेस्ड अपॉन कशावर बेस्ड आहे, जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी, डेमोक्रेसी, रूल ऑफ लॉ, फेडरलिझम, सेक्युलरिझम, सोशलिझम, पार्लिमेंटरी गव्हर्नमेंट, वेलफेअर स्टेट, हे सगळे आपल्याला काल झालेले ते पॉइंट. परत कन्सेप्ट मध्ये हेच येणार, डिपेंड ह्याच्यावरच असणार आहे. थोडे थोडे पॉईंट एक्सप्लेन करायचे, कारण काल ऑलरेडी झालेला आहे. कॉन्स्टिट्यूशनल सुप्रीमसी मेन पॉईंट आहे, त्यामुळे कॉन्स्टिट्यूशनल सुप्रीमसी तर लिहायचं. रूल ऑफ लॉ लिहायचं. इट सीक्स टू एस्टॅब्लिश अ डेमोक्रेटिक रिपब्लिक वेअर एव्हरी इंडिव्हिज्युअल एन्जॉयज द इक्वल राईट्स. तर प्रत्येक इंडिव्हिज्युअलला काय असणार आहे, ते इक्वल राईट्स असणार आहेत. नो वन इज मोर अँड लेस बिफोर द लॉ, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द रिलिजन, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ. त्यामध्ये प्लेस ऑफ बर्थ पण इन्क्लूड करा. प्लेस ऑफ बर्थ, लँग्वेज अँड रिलिजन, हा मेन पार्ट आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट,
आता मेन जो पार्ट आहे सायलेंट फीचर्स बघूयात आपण. सायलेंट फीचर्स मध्ये काय असणार आहे? सगळ्यात पहिला सायलेंट फीचर जो आहे, आवर सुप्रीम लॉ कॉन्स्टिट्यूशन, द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज आवर सुप्रीम लॉ. वी दी पीपल ऑफ इंडिया पासून स्टार्ट झालाय, म्हणजे आपण स्वतःहून आपल्यासाठी हे लॉज बनवलेले आहेत स्वतःसाठी. मग ह्यामध्ये वी दी पीपल ऑफ इंडिया अवर सुप्रीमसी ऑफ दी लॉ आहे. इथं सगळ्यात पहिला जो मेन सायलेंट फीचर आहे तो आहे लेंदिएस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन. आपल्या पूर्ण वर्ल्ड मध्ये असा कुठलाच कॉन्स्टिट्यूशनल लॉज नाही आहे की एवढा लेंदिएस्ट नाहीये. आपलाच लॉज लेंदिएस्ट आहे. त्यामध्ये ओरिजिनली 470 आर्टिकल्स, 25 पार्ट्स आणि 12 शेड्यूल्स आहेत त्यामध्ये. त्याच्यानंतर सेकंड मध्ये ड्रॉन फ्रॉम दी व्हेरियस सोर्सेस. ऑलरेडी आपण कव्हर केले कुठले कुठले सोर्सेस कशापासून घेतलेले आहेत ते. व्हेरियस सोर्सेस, कुठले पण सोर्सेस आपण बघितले, काल स्टोरी तयार केल्यात त्यापैकी जेवढ्या आठवतील तेवढ्या स्टोरीज यामध्ये लिहायच्या. त्यानंतर थर्ड पॉइंट आहे सॉव्हरीन सोशलिस्ट सिक्युलर रिपब्लिक डेमोक्रेटिक. आता मेन हा पॉइंट आहे लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे सॉव्हरीन सोशलिस्ट सिक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक. आता ह्याचा एक एक पॉइंट बघ. त्यामुळे सॉव्हरीन म्हणजे काय, आपण इंडिपेंडंट आहे, म्हणजे कुणावर डिपेंड नाही आहे. सॉव्हरीन आपल्या आता जो आहे पॉइंट सॉव्हरीन आहे आपण. ह्यामध्ये सॉव्हरीन मध्ये झाला इंडिपेंडंट आहे, डज नॉट डिपेंड ऑन अनदर कंट्री. त्यानंतर सेकंड आहे सोशलिस्ट, म्हणजे सोशलिस्ट मध्ये काय आहे, सोशलिस्ट मध्ये आपले सोसायटीमध्ये सोशल अँड इकॉनॉमिक जस्टिस फॉर एव्हरीवन आहे. याचा अर्थ काय असणार, गव्हर्नमेंट प्रयत्न करत असते त्यामध्ये रिच पुअर यांच्यामध्ये गॅप कमी व्हायला पाहिजे. म्हणजे सोशलिस्ट मध्ये सगळ्यांना इक्वल ह्यामध्ये अपॉर्च्युनिटी मिळायला पाहिजे, वेलफेअर ऑफ दी पुअर पीपल, सोशल जस्टिस मिळायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल ह्यामध्ये सोशलिस्ट आणि सेक्युलर मध्ये कन्फ्युजन होते. सोशलिस्टचा पार्ट वेगळा आहे, म्हणजे सोसायटीमध्ये नो वन इज मोर, नो वन इज लो बिफोर दी लॉ. सोसायटीला इक्वल कन्सिडर करणार आहेत त्यामध्ये. मग गव्हर्नमेंट जो आहे आता ह्यामध्ये गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप प्रोव्हाइड करणे, फ्री एज्युकेशन देणे, वेलफेअर स्कीम्स देणे, हा झाला सोशलिस्ट प्रिन्सिपलचा पार्ट. सोशलिस्ट प्रिन्सिपल म्हणतात त्याला. सोशलिस्ट म्हणायला गेलं तर गव्हर्नमेंट वर्क्स फॉर दी वेलफेअर ऑफ दी पीपल, म्हणजे जो पीपलचा वेलफेअर आहे त्याच्यासाठी जो गव्हर्नमेंट वर्क करत असतो त्याला आपण सोशलिस्टचा पार्ट म्हणतो. त्यानंतर सिक्युलरचा पार्ट. सिक्युलरचा पार्ट आपल्याला माहिती आहे. सिक्युलर मध्ये काय असणार आहे, सिक्युलर म्हणजे त्यामध्ये इंडिया हॅज नो ऑफिशियल रिलिजन. नो ऑफिशियल रिलिजन, ह्यामध्ये इंडियाला कोणत्याही प्रकारचा ऑफिशियल रिलिजन नाहीये. आता ह्यामध्ये गव्हर्नमेंट जो आहे, गव्हर्नमेंटचा कोणता रिलिजन आहे का इंडियामध्ये नाही, ऍब्सोल्युटली नॉट. बिकॉज गव्हर्नमेंटला कोणत्याच प्रकारचा रिलिजन नाही आहे. गव्हर्नमेंट एक प्रकारच्या रिलिजनला फॉलो करत नाही. गव्हर्नमेंट सर्व धर्मांना ह्यामध्ये काय करतो, इक्वल ट्रीटमेंट देत असतो. कोणत्याही एका धर्माला स्पेशल ट्रीटमेंट दिलं जाणार नाही ह्यामध्ये. मग ह्यामध्ये काय असणार आहे, फ्रीडम टू फॉलो एनी रिलिजन. कोणत्याही व्यक्तीला, एनी इंडिव्हिज्युअल फॉलो दी फ्रीडम, ह्यामध्ये फ्रीडम टू फॉलो दी एनी रिलिजन, फ्रीडम टू चेंज दी रिलिजन. इंडिव्हिज्युअल कॅन चेंज देअर रिलिजन विथ देअर ओन थिंकिंग. त्यांना जसं वाटेल, त्यांच्या लाईफमध्ये जसं वाटेल त्यांनी त्यांचं रिलिजन चेंज करू शकतात. फ्रीडम नॉट फॉलो दी एनी रिलिजन, त्यांना हा सुद्धा राईट आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारचा रिलिजन ऍक्सेप्ट करू शकत नाहीत. त्यांना असाच नाहीये की तुला कोणत्या तर कॅटेगरीचं तुझं कास्ट असायलाच पाहिजे. नो, त्यांना जर इच्छा नाहीये तर त्यांनी कोणत्याही प्रकारचं कास्ट सुद्धा फॉलो नको असेल तर करूही शकत नाही, त्यांनी बर्डन पण नाहीये तिथं. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे डेमोक्रेटिक. डेमोक्रेटिक म्हणजे गव्हर्नमेंट इज इलेक्टेड बाय दी पीपल, वी दी पीपल ऑफ इंडिया. वी दी पीपल ऑफ इंडिया, आणि स्वतःहून आपण कॉन्स्टिट्यूशन आपल्यासाठी तयार केले, त्यामुळे आपण स्वतः काय करणार, आपले लीडर चूज करणार थ्रू दी वोटिंग. मग वोटिंगचा पार्ट काय, अडल्ट फ्रँचाईज येणार. अडल्ट फ्रँचाईज म्हणजे त्यामध्ये 18 इयर्स पुढे आहे ते. त्याच्यानंतर फोर्थ जो आहे पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. तर पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट मध्ये काय येणार, लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी हा मेन पार्ट येणार. मग ह्यामध्ये प्रेसिडेंट येणार, नॉमिनल एक्झिक्युटिव्ह असणार आहे. तसंच आता त्यामध्ये जर स्टेट लेवलला बघितलं तर नॉमिनल एक्झिक्युटिव्ह कोण असणार आहे, गव्हर्नर असणार आहे. त्यानंतर प्राईम मिनिस्टर रिअल एक्झिक्युटिव्ह असणार आहे. नॉमिनल एक्झिक्युटिव्ह कोण असणार आहे, एक्झिक्युटिव्ह. नॉमिनल एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट, म्हणजे सगळं त्याच्या नावानं, प्रेसिडेंटच्या नावानं जे जे युनियनचे काम असणार ते प्रेसिडेंटच्या नावानं. रिअल एक्झिक्युटिव्ह कोण असणार आहे, प्राईम मिनिस्टर. आणि ह्यांना दोघांना काय असणार आहे, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. हा पॉइंट लिहायचा, लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी, अँड देन प्रेसिडेंट, नॉमिनल एक्झिक्युटिव्ह, प्राईम मिनिस्टर, रिअल एक्झिक्युटिव्ह असणार आहे, अँड कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे या केसमध्ये. त्याच्यानंतर फेडरल सिस्टीम विथ दी युनिटरी बायस, म्हणजे आपण काल बघितलं त्यामध्ये 3 लिस्ट बघितलं आपण.
फर्स्ट लिस्ट, सेकंड लिस्ट, थर्ड लिस्ट, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, कॉन्करंट लिस्ट. युनियन लिस्ट मध्ये सेंटर येणार, स्टेट लिस्ट मध्ये स्टेटचे सब्जेक्ट येणार आणि कॉन्करंट लिस्ट मध्ये बोथ, जे ह्या दोन मध्ये नाही आहे ते सेंटर डिसाइड करणार. तर हा फर्स्ट, सेकंड, थर्ड असे 3 लिस्ट झाले. तर ह्यांचे पॉवर्स डिसाइड केलेले आहेत. मग आता युनिटरी बायस का पॉइंट म्हणलाय, कारण थर्ड लिस्ट मध्ये जे फॉलोअप होणार आहे, ह्यामध्ये फॉल करणार आहे ते युनिटरी म्हणजे सेंटर डिसाइड करणार आहे ह्यामध्ये. ओके, सिस्टीम मध्ये काय असणार आहे, ड्युअल गव्हर्नमेंट सिस्टीम असणार आहे. ड्युअल गव्हर्नमेंट माहिती आहे आपल्याला. त्याच्यानंतर सेंटर आणि स्टेट, ड्युअल गव्हर्नमेंट सिस्टीम त्यालाच आपण म्हणतो. लाईक एक्सप्लेनेशन, स्ट्रॉंग सेंटर आहे, जसे की आता आपण बघितलं सेंटरला जास्त पॉवर्स आहेत. डिव्हिजन ऑफ पॉवर्स आहेत, दोघांच्या मध्ये डिव्हिजन ऑफ पॉवर करून ठेवल्यात. ह्यामध्ये मग काय लिहिणार आपण ह्या पार्ट मध्ये, फर्स्ट लिस्ट, सेकंड लिस्ट, थर्ड लिस्ट हे लिहिणार. त्याच्यानंतर एमर्जन्सी पॉवर्स असणार आहेत, एमर्जन्सीच्या दरम्यान जे पॉवर्स असणार आहेत त्यावेळेला कुणाला रूल करणार, प्रेसिडेन्शियल रूल असेल किंवा नॅशनल इमर्जन्सी असेल किंवा फायनान्शियल इमर्जन्सी असेल. लिहून घ्या, अजून चांगले लिहून घ्या. नॅशनल इमर्जन्सी, प्रेसिडेन्शियल रूल आणि त्याच्यानंतर त्यालाच आपण स्टेट इमर्जन्सी म्हणतो, स्टेट. त्याच्यानंतर काय, फायनान्शियल इमर्जन्सी, फायनान्शियल क्रायसिस येतात त्यावेळेला फायनान्शियल इमर्जन्सी असतो. त्यामध्ये आता सेंटर स्ट्रॉंग असणार आहे ह्या केसमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट, फंडामेंटल राईट, मेन पॉइंट आहे हा. फंडामेंटल राईट शिकल्यानंतर अजून आपल्याला लिहायला येणार आहे. फीचर्स मध्ये काही कमी नाही. पूर्ण कॉन्स्टिट्यूशन संपल्यानंतर आपल्याला फीचर्स एवढे लिहायला येणार आहेत की आठवेल तेवढं कमी होते, म्हणजे जास्तच. परंतु फंडामेंटल राईट्स मध्ये राईट टू इक्वालिटी, राईट टू फ्रीडम, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशनचा पार्ट आहे, फ्रीडम ऑफ रिलीजन, कल्चर, एज्युकेशन, कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज, यामध्ये कंपल्सरी आर्टिकल 32 सुप्रीम कोर्टला आपण डायरेक्ट जाऊ शकतो. आर्टिकल 226 डायरेक्ट हायकोर्टला जाऊ शकतो जर आपले फंडामेंटल राईट्स व्हायोलेट झाले तर. लिहून घ्या, 32 सुप्रीम कोर्ट, 226 हायकोर्ट. आता ह्यामध्ये कन्फ्युजन होतंय, 32 सुप्रीम कोर्टला येते काय हायकोर्टला येते हे कन्फ्युजन होते. सिंपल लक्षात ठेवायचं, जे लहान आहे ते सुप्रीम कोर्टला येणार आहे, जे मोठं आहे ते हायकोर्टला येणार आहे. हाय आहे ना, असं लक्षात ठेवायचं. सुप्रीम कोर्टला कमी आहे, हायकोर्टला हाय आहे, त्यामुळे 226 आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. आता स्टेटला रिकॉग्नाइज रेग्युलेट करण्यासाठी आपल्याला काहीतरी पॉलिसीज प्रोव्हाइड केल्यात. त्यामध्ये वेलफेअर ऑफ दी पीपल असणार आहे. वेलफेअर ऑफ दी पीपलचा अर्थ काय असणार आहे, ह्यामध्ये पीपलचं जे आपले इंडियन सिटीजन्स आहेत त्यांचा वेलफेअर होण्यासाठी, म्हणजे डेव्हलपमेंट होण्यासाठी, सोशल जस्टिस, इक्वल अपॉर्च्युनिटी त्यांना प्रत्येक गोष्टीत मिळायला पाहिजे, रुरल डेव्हलपमेंट, रुरल जे आपले खेडेगाव आहेत ते डेव्हलप होण्यासाठी, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. त्याच्यानंतर आता ह्यामध्ये एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन मध्ये पण तुम्ही त्यामध्ये आर्टिकल 21 इन्क्लूड करू शकता, कारण एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन बद्दल सांगितलं. ओके, त्याच्यानंतर वेलफेअर ऑफ पीपल मध्ये आर्टिकल 42 इन्क्लूड करा. मॅटर्निटी बेनिफिट सांगितले. त्याच्यानंतर फंडामेंटल ड्युटीज आहेत आपले, काय आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा रिस्पेक्ट करायचा आहे. नॅशनल अँथमला आपण उभं राहायचंय, जे गाणं असते ते जनगण मनला उभं राहायचंय आपण. जरी उभं नाही राहिलं तर आपल्याला काय पनिशमेंट मिळणार आहे काय, नाही. ऍब्सोल्युटली नॉट, बिकॉज फंडामेंटल ड्युटीज आर नॉट एन्फोर्सेबल. फंडामेंटल ड्युटीज एन्फोर्सेबल नाहीये, जसं की आपण फंडामेंटल राईट्स एन्फोर्स करतो तशा पद्धतीने फंडामेंटल ड्युटीज एन्फोर्सेबल नाहीये. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ हेरिटेज म्हणजे अँड मेनी मोर. आता हेरिटेजचा अर्थ काय असते की आपल्या ज्या इंडिपेंडन्स साठी जे जे स्वातंत्र्यवीर वगैरे लढाई करून म्हणजे हेरिटेज झालेत, ते वारलेत, त्यांचा आपण काय करायचंय, व्हॅल्यू करायचंय त्यांना आपण. ओके, त्याच्यानंतर थोडे थोडे पॉइंट लिहायचे, जास्त नाही. त्याच्यानंतर इंडिपेंडंट ऑफ ज्युडिशरी, मेन अँड इम्पॉर्टंट पॉइंट. इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी आहे. फॉर एक्झाम्पल, जर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्ट किंवा पार्लिमेंटनं एखादा असा लॉज बनवला की तो कॉन्स्टिट्यूशनला व्हायोलेट करतोय, तर आता ज्युडिशरी त्यामध्ये इंटरफेअर करणार. ज्युडिशरी काय करणार, त्यामध्ये पडणार, त्यामध्ये घुसणार आणि ज्युडिशरी रिव्ह्यू करणार की बाबा खरंच पार्लिमेंटनं स्वतःच्या फायद्यासाठी तर चुकीचे लॉज बनवले नाही आहेत ना, झालंय असं. मनेका गांधी हे इंदिरा गांधीची केस आहे ना, इंदिरा गांधी
इंदिरा गांधींनी इलेक्शन रोखून ठेवलेले स्वतःसाठी. इलेक्शन केस बघूया आपण ती नंतर. इलेक्शन रोखून ठेवले होते, त्यामुळे ती केस खूप इम्पॉर्टंट आहे. क्रिटिसाइज नाही करायचं, बट केस आहे ती त्यामध्ये. त्याच्यानंतर ज्युडिशियल रिव्ह्यू आहे, ज्युडिशियल इंडिपेंडन्स आहे, गार्डियन ऑफ द राईट आहे. यामध्ये गार्डियन ऑफ द राईट म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आपल्यासाठी काय ऍज अ पॅरेंट्स आहे. जर कॉन्स्टिट्यूशन नसत असतं तर आपले पॅरेंट्स तसं आपल्यासाठी कॉन्स्टिट्यूशन आपल्या सोबत असतो. त्याच्यानंतर युनिव्हर्सल अडल्ट सफरेज जो आहे तो मेन इम्पॉर्टंट पॉइंट आहे, विसरायचंच नाही. त्यामध्ये एव्हरी सिटीजन, प्रत्येक सिटीजनला जो 18 वर्षाच्या वर आहे त्याला काय आहे, राईट टू वोट आहे. त्यालाच आपण एक उलट नाव दिले, जसं की निकनेम युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझ. वोटिंगचा राईट असते. त्याच्यानंतर लास्ट फीचर जो आहे तो कोणता फीचर आहे, कॉन्स्टिट्युशनल बॉडीजचा फीचर आहे. आता कॉन्स्टिट्यूशन मध्ये बॉडीज कुठले कुठले, इलेक्शन कमिशन असणार आहे, फायनान्स. आता मी त्यामध्ये इलेक्शन कमिशन आणि फायनान्स कमिशन का कोरिलेटिव्ह सांगितलं, कारण कमिशन लक्षात राहतात, युपीएससी लक्षात राहते, कंट्रोलर ऑडिटर जनरल लक्षात राहतात. तर हा मेन पॉइंट आहे, तेवढं लक्षात ठेवा. ओरिजिनली किती आर्टिकल्स होते, 470, 25 पार्ट होते आणि 12 शेड्यूल्स होते. आपण 12 शेड्यूल्स कसं लक्षात ठेवायचं, एक त्याच्यासाठी 12 शेड्यूल साठी लक्षात ठेवा, PM ऑफ ओल्ड टीयर्स. ह्याच्यावरनं ते ट्रिक आहे, PM ऑफ ओल्ड टीयर्स. हे 12 शेड्यूल आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. बरोबर 12च्या 12 लक्षात राहतात सगळे. आपण ह्याच्यावर सेपरेट घेऊया लेक्चर, लक्षात हे ठेवण्यासाठी, कारण खूप इम्पॉर्टंट आहे. जे शेड्यूल आहेत, आता तुम्हाला बेसिकली शेड्यूलवर क्वेश्चन पडत नाही, बट शेड्यूल लक्षात असणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्हाला प्रत्येक वेळेस ज्या वेळेला रेफरन्स येईल त्यावेळेला शेड्यूल लिहायचंय त्यामध्ये. आपल्याला काहीतरी वेगळं करायचं एक्झाम मध्ये, त्याच्यासाठी. त्याच्यानंतर काय, हा मेन पॉइंट आहे, जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी. आणि मेन एक्झाम मध्ये आन्सर लिहिताना, आन्सर लिहायला लागलाय तर सगळ्यात पहिला आता ह्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असाच पॉइंट येणार आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, सायलेंट फीचर्स, त्यानंतर असे पार्ट इकडं इकडं इकडं, हे मेन पॉइंट लिहायचे. हे काय लिहायचं नाही, बाकी सगळं हे खाली एक्सप्लेन करायचं तुम्हाला. हे सगळे मेन पॉइंट असं लिहायचं सगळं, आणि काय नाही, असं असं गोल केला तरी पण चालते, आखत बसायला लागत, आखतच बसायला पाहिजे असं काही नाहीये त्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट बघूया. त्याचं पूर्ण आता हे पहिला सांगा मला. आता बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीन मध्ये काय असणार आहे, की बेसिक स्ट्रक्चर डॉक्टर म्हणजे कुठले पण लॉज जर बनवायचे असतील तर कोण बनवणार, त्यामध्ये पार्लिमेंट बनवणार. लॉज कोण बनवणार आहे, पार्लिमेंट बनवणार आहे. म्हणजे पार्लिमेंट काय करणार आहे, ह्यामध्ये पार्लिमेंट कॉन्स्टिट्यूशनला काय करणार, जर म्हणजे लॉज बनवायचे असले तर नवीन लॉज पार्लिमेंट बनवणार. अदरवाईज जर काहीतरी अपडेट करायचं असेल तर पार्लिमेंट काय करणार आहे, अमेंड करणार पार्लिमेंटला. अमेंडमेंट होणार म्हणजे चेंजेस होणार त्यामध्ये, म्हणजे हे आहेत ते. आता पार्लिमेंटला अमेंड करण्याचा म्हणजे दुरुस्त करण्याचा राईट आहे कॉन्स्टिट्यूशनला. पण कॉन्स्टिट्यूशनची बेसिक आयडेंटिटी जी असते, बेसिक स्ट्रक्चर जो असतो तो पार्लिमेंट जो आहे त्यामध्ये तो दुरुस्त करू शकत नाही किंवा डिस्ट्रॉय करू शकत नाही. म्हणजे बेसिक स्ट्रक्चर कधी आला, कसा आला, हा डॉक्ट्रिन सुरुवातीला कॉन्स्टिट्यूशन मध्ये आलेला नव्हता. एक केस लॉ आहे ह्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीनच्या मागे, तेव्हाच आलाय तो. मग कुठला केस लॉ आहे ह्यामध्ये, केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरलाची केस आहे ह्यामध्ये. ह्यामध्ये ही केस लक्षात ठेवायचं. ह्या केस मध्ये काय झालं, ही केस जी आहे ते 100 एकर जमीन होती, एक मठची. 100 एकर जमीन एक मठची होती, आणि ते केशवानंद जे होते ते त्या मठला रेग्युलाइज करत होते, रेग्युलेशन पण करत होते त्या मठला. तर काय झालं की गव्हर्नमेंटने एक रूल्स काढलं, जमीन जे 100 एकर जमीन आहे, जास्त जमीन आहे, ते एवढे जमिनी ठेवून घेऊ शकत नाही, ते अक्वायर करायचे. गव्हर्नमेंट ते रूल्स बनवले आणि ती जमीन अक्वायर करून घेतली त्यावेळेस. मग त्याच्यानंतर हे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन आलं, कारण त्यावेळेस जे राईट टू प्रॉपर्टी आहे हे फंडामेंटल राईट होतं आर्टिकल 19F मध्ये.
तोच मेन पॉइंट होता की यामध्ये कॉन्स्टिट्यूशनचा जो बेसिक स्ट्रक्चर आहे त्याला तुम्ही हलवू शकत नाही. फंडामेंटल राईटला तुम्ही चेंज करू शकत नाही, असा पॉइंट आहे. आपण पुढे बघणार आहे तो. आता फक्त लक्षात ठेवा जरा जरा, म्हणजे बेसिक स्ट्रक्चर डॉक्टर म्हणजे कॉन्स्टिट्यूशनला तुम्ही चेंज करा, पण कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिक स्ट्रक्चरला धक्का लागता कामा नये, एवढंच आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर आता बघ, फॉर एक्झाम्पल जर इझी एक्झाम्पल लक्षात ठेवायचं म्हणलं, समज तुमच्याकडे एक घर आहे, तुम्हीच त्या घराचा काय करू शकता, कलर बदलू शकता, पेंट करू शकता, विंडोज चेंज करू शकता. पण जर त्यामध्ये फाउंडेशन जर काढून टाकलं तुम्ही, फाउंडेशन मेन फाउंडेशन जो असतो ना पाया खालचा, तेच काढून टाकला तर काय होणार आहे, पूर्ण घरच ढासळणार आहे ना. मग तसंच कॉन्स्टिट्यूशनचा जो बेसिक स्ट्रक्चर आहे तो कोण आहे, फंडामेंटल राईट आहे, प्रियाम्बल आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. जर ज्युडिशियल रिव्ह्यूचा पार्ट तुम्ही काढून घेतला, फंडामेंटल राईटचा पार्ट काढून घेतला तर कॉन्स्टिट्यूशनला अर्थच राहत नाही. ज्युडिशियल रिव्ह्यूचा पार्ट काढून घेतल्यानंतर काय पण गव्हर्नमेंट करायला लागल ना स्वतःची मनमानी, कोण इंटरफिअरन्स करायलाच नाहीये. ज्युडिशरी इंटरफिअर करते म्हणून गव्हर्नमेंटचं जे काम आहे ते मापात आहे. ओके, आता बेसिक स्ट्रक्चर मध्ये सुप्रीमसी ऑफ लॉ आहे, कॉन्स्टिट्यूशन, रूल ऑफ लॉ आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू आहे, इंडिपेंडन्स ऑफ द ज्युडिशरी आहे, रिपब्लिक आहे, आपले धर्मनिरपेक्षता आहे, ब्रदरहुड आहे, फेडरलिझम आहे, सेपरेशन ऑफ पॉवर्स मेन आहे यामध्ये. हे एक केशवानंद भारतीचं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आता नेक्स्ट बघूया, केस लॉज बघूया आपण. केस लॉज मध्ये केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला, हे उलट आले, खरं तर उलट नको पाहिजे तर ठीक आहे. आताच केशवानंद भारतीची केस बघितली आपण ऑलरेडी. गोलकनाथची केस बघूया आता. गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1967. फॅक्ट काय ते बघूया आधी, मग नेक्स्ट. आता फॅक्ट मध्ये काय झालं की बेसिकली यामध्ये काहीतरी अमेंडमेंटचा इश्यू झाला होता. म्हणजे गोलकनाथ फॅमिलीकडे काय होते, पंजाबमध्ये एक मोठं ऍग्रिकल्चर लँड होतं, जसं की केशवानंद भारतीमध्ये आपण बघितलं सेम. तसंच एक गोलकनाथ फॅमिलीकडे काय होतं, खूप मोठं असं लँड होतं, जास्त ऍग्रिकल्चर लँड होतं. आता पंजाब गव्हर्नमेंटनं काय केलं त्यामध्ये, पंजाब गव्हर्नमेंटनं असं काहीतरी लँड रिफॉर्म लॉज आणले, की आपण फंडामेंटल ह्या केशवानंद भारतीमध्ये बघितलं. ते लँड अक्वायर करण्यासाठी लँड रिफॉर्म लॉज तयार केले आणि त्या लॉ नुसार त्यांनी काय केले, जी गोलकनाथची ही जमीन होती ना, ही जमीन होती ती त्यांनी अक्वायर करून घेतली. त्यावेळेस तो फंडामेंटल राईट होता, राईट टू प्रॉपर्टी. मग आता त्यावेळेस काय झालं की हे जो 24th आणि 25th यामध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाला होता. आता ह्यामध्ये काय मेन इश्यू आला की गोलकनाथ फॅमिलीने सुप्रीम कोर्टला केस दाखल केली. त्यांनी म्हटलं की आमचे फंडामेंटल राईट्स व्हायलेट व्हायला, त्यामध्ये पार्लिमेंटला फंडामेंटल राईट्स कमी किंवा काढून टाकण्याचा अजिबात राईट नाहीये. ह्याला डॉक्ट्रिन ऑफ वेव ऑफ म्हणतात. आपण फंडामेंटल राईट्स काढून घेऊ शकत नाही. आता क्वेश्चन बिफोर दी कोर्ट समोर हा मेन प्रश्न आला यामध्ये, कॅन पार्लिमेंट अमेंड द फंडामेंटल राईट्स, पार्लिमेंट फंडामेंटल राईट्स ना अमेंड करू शकते का? तर ह्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता की नो, पार्लिमेंट कैन नॉट अमेंड द फंडामेंटल राईट्स और कैन नॉट टेक अवे द फंडामेंटल राईट्स. हा काय निर्णय लास्टचा नाहीये, केशवानंद भारती नंतरचा आहे, डेट बघा, हे 1967 आहे, 1973 आहे. ह्या जजमेंट मध्ये काय सांगितलेलं बघायला तर लक्षात बघा, इथं पार्लिमेंट कॅन नॉट अमेंड फंडामेंटल राईट्स जे झाले ते, इथं पार्लिमेंट कॅन नॉट अमेंड फंडामेंटल राईट्स गोलकनाथच्या केस मध्ये सांगितलं. पुढे जाऊन ह्याला चॅलेंज केलं ह्याच केस मध्ये, पार्लिमेंट कॅन अमेंड एनी पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, पार्लिमेंट कुठल्याही पार्टला कॉन्स्टिट्यूशनला अमेंड करू शकतं, बट बेसिक स्ट्रक्चर डॉक्टर म्हणजे इकडं त्यांनी काय करायला लागलं, इकडं राईट द्यायला त्यांनी इकडं काढून पण घ्यायला लागलं. फक्त गैरफायदा होणार नाही, अल्ट्रा व्हायरस ऍक्ट कुठलाही होणार नाही यामध्ये, एवढाच हा मेन पॉइंट आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट जो केस आहे तो मिनर्वा मायल्सचा केस आहे. हे दोन्ही केसेस जे आहेत ते सेमच आहेत, जवळपास लँड रिलेटेड आहेत. जास्त जमीन होती एक्वायर करण्यासाठी गव्हर्नमेंटने लॉज बनवले, पट्टीशी लॉज बनवून काय केले, त्यांचे लँड जे आहेत ते एक्वायर करण्यासाठी लॉज बनवले.
दोन्हीमध्ये वेगवेगळं सांगितलंय. गोलकनाथ मध्ये काय सांगितलं, पार्लिमेंट अमेंड करू शकत नाही फंडामेंटल राईट्स ना. केशवानंद भारतीमध्ये सांगितलं अमेंड करू शकते, बट बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीनला हलवायचं नाही. मिनर्वा माइल्स लिमिटेड वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1980 ची जी केस आहे फॅक्ट बघूया. त्यामध्ये काय झालं, फंडामेंटल राईट्स सीपीएसपी मेन इश्यू होता यामध्ये, की या म्हणजे हे जो काय म्हणतात, केशवानंद भारती झाल्यानंतर हे मेन इम्पॉर्टंट केस आहे हा. ह्या अमेंडमेंट मध्ये आता हे 42nd अमेंडमेंट थ्रू ह्यामध्ये ऍड केलं होतं हे. आता ह्या अमेंडमेंट मध्ये पार्लिमेंटनं आपला अमेंडमेंट पॉवर खूप म्हणजे जास्तच वाढवलं होतं. ह्यामध्ये असा प्रयत्न केला होता पार्लिमेंटनं, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट कोर्टमध्ये चॅलेंज करतात येऊ नये. इथं म्हणलंय ना, बेसिक स्ट्रक्चर जर व्हायोलेट होत असले तर ज्युडिशियल रिव्ह्यू येते करता, ज्युडिशरी इंटरप्रिट करणार ह्यामध्ये. पार्लिमेंटनं स्वतःच लॉज बनवले आणि म्हणलं की असे असे लॉज आम्ही बनवणार आणि कोर्ट त्यात इंटरफेअर करणार नाही. सो ह्यामध्ये क्वेश्चन अराईज झाला की कॅन पार्लिमेंट हा अनलिमिटेड पॉवर, त्या पार्लिमेंटला मध्ये क्लॅशेस चालू होते ना, सुप्रीमसी ऑफ सुप्रीम कोर्ट और पार्लिमेंट कोण मोठा आहे. पार्लिमेंट तसे लॉज बनवू शकत नाही, अनलिमिटेड पॉवर्स नाही आहेत पार्लिमेंटकडे. पार्लिमेंट कॅन नॉट गिव्ह ऍब्सोल्यूट पॉवर टू इटसेल्फ, स्वतःसाठी आपण स्वतःला लॉज बनवून जास्त करून देऊ शकत नाही, हे लक्षात ठेवायचं. हे केस लॉज पुढचे फक्त रेफरन्सला आहेत. शहाबानूची एक शायरा बानूची केस बघायची. शायरा बानूच्या केसमध्ये काय झालं होतं, ट्रिपल तलाकची केस आहे. तलाक 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 तर असं जे इक्वालिटी अँड डिग्निटीचा पार्ट आहे तो काय फंडामेंटल राईट्स व्हायोलेट झालाय, येस झालाय. तर त्यामध्ये हा जो शायरा बानूचा केस आहे, तर ह्यावेळेस डायरेक्ट सुप्रीम कोर्टला जाण्याचा राईट होता. तर हा जो ट्रिपल तलाक होता हे अनकॉन्स्टिट्युशनल डिक्लेअर केले शायरा बानू वर्सेस युनियन ऑफ इंडिया. शायरा बानो वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस वेगळा आहे, शहाबानो वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस वेगळा आहे. हक मूवी बघा, हक मूवी सेम सगळं दिलेलं आहे.